नाही, मोठ्या बैलांचे सगळ्यांचे पैरे झालेत आणि त्यातला एक पैरा सांगू इच्छितो की या ठिकाणी आपले स्वर्गवासी या ठिकाणी रणजित निंबाळकर सर, त्यांची इच्छा होती की बकासूर आणि सर्जा परत पळावा आणि त्यांच्यापेक्षा या ठिकाणी अखंड महाराष्ट्रातील शौकीनांची सुद्धा एक इच्छा होती की बकासूर आणि सर्जा एकत्र पळावा. ते एकत्र दोघांचा या ठिकाणी या मैदानासाठी पायरा झालेला आहे आणि तो पायरा या ठिकाणी सर्व चाहत्यांनी मिळून केलेला आहे आणि तो जोड या ठिकाणी या मैदानात खास आकर्षण बघायला मिळणार आहे. बकासूर आणि सर्जा चालू आहे. काल 3 मैदान होते, त्यातली 2 मैदान पावसाने कॅन्सल झाली, एक मैदान तेही पावसामुळे कॅन्सल झालं. परंतु इथं पाऊस 99% होणार नाही आणि जरी झाला तरी या फाटीवरती फायनल होऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी बैलगाडी मालकांनी शक्यतो करून सगळ्यांनी ऑनलाईन नोंद करा. ऑनलाईन नोंद केली तर या ठिकाणी मैदानात मंडळी, जय जवान जय किसान. आता सध्याला पावसाळा चालू आहे आणि बैलगाडी शौकीनांचं एकच लक्ष असतं ते म्हणजे खटाव तालुक्याकडे. आज आपण कातर खटाव या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी दिनांक 17/7/2024 रोजी भव्य आणि दिव्य ओपनचं मैदान आहे आणि या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपण या फाटीवरती आलेलो आहे. बघा, आता प्रत्येक ठिकाणी आपण मैदानाला जात आहे, परंतु पावसामुळे मैदान कॅन्सल होत आहेत, फायनल होत नाहीत. परंतु खटाव तालुक्यात पाऊस तर एकतर 100% पडतच नाही, परंतु पाऊस पडला तरी या फाटीला काय अडचण येणार नाही असं एक भव्य आणि दिव्य ओपनचं मैदान आहे. या मैदानाचा आपण संपूर्ण आढावा घेण्यासाठी आलेलो आहे. फाटी एकदम जबरदस्त आहे आणि बैलांना थांबायला वगैरे सगळी एकदम चांगली जागा आहे. आपल्या बरोबर आयोजक मंडळी आहेत, वैभव पाटील आहेत, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आहेत, तसेच सुनील मोरे पेडगावकर आहेत, तसेच संपूर्ण ग्रामस्थ आहेत. आपण यांच्याकडून या मैदानाचा आढावा घेऊया. वैभव शेठ, नमस्ते. नमस्कार. कसं मैदानाचं आयोजन होणार आहे किंवा बक्षीस वितरणासंदर्भात किंवा प्रवेश फी बद्दल थोडस सुरुवातीला सांगा. मैदान आतापर्यंत ह्या फाटीवरती आमच्या गावचं यात्रेची मैदान होत होते. महालक्ष्मी केसरी होतं, कात्रेश्वर केसरी होतं, 3 वेळा मैदान झालेत आदत बैलची. अजून कुठल्याही मैदानाला आमच्या गालबोट नाहीये. परंतु यावेळेस गावकऱ्यांनीच एक मागणी केली की काही करून ही जी बैलगाडा कात्रकाटो जी एक जी शौकीनांची जी संघटना आहे त्यांना एक म्हणजे आव्हान केलं की तुम्ही ओपनचं बैलगाडा एकदा घ्या. सगळ्यांची इच्छा आहे की ओपनचं मैदान झालं पाहिजे म्हणून. त्यामुळे आम्ही ओपनचं मैदान घेतलं. मैदानासाठी प्रवेश फी 800 रुपये आहे आणि जे सर्टिफिकेट साठी 100 रुपये लागतायत त्यातले 50 रुपये आम्ही म्हणजे आमची कमिटी भरेल आणि 50 आम्ही बैलगाडी मालकांकडून घेतोय. असं आम्ही 850 रुपये घेतोय प्रवेश फी साठी. आणि 17 तारखेला मैदान आहे बुधवारी ओपनचं आणि आम्ही नोंद कालच्याच तारखेपर्यंत ठेवली होती. परंतु सरासरी आतापर्यंत एक 300 ते 350 गाडी नोंद झाली आहे. आमची इच्छा आहे की कमीत कमी 500 गाडी पळावी. 9 फाटी आहेत. जर 500 गाड्या पूर्ण झाल्या अगदी आज संध्याकाळपर्यंत जरी झाल्या तर आमचा विचार आहे की नोंद बंद करायची आणि तेवढ्या 500 गाड्यातच मैदान करायचं. साधारण कसं असतंय, काय बैलगाडी मालकांना आता लेट कळतंय, नोंद मैदानात चालू राहील किंवा कसं काय? आम्ही असं ठरवलंय की जरी समजा एखादा लांबून बैलगाडी मालक आला तर 99% हे ऑनलाईनच राहील. जेवढ्या गाड्या येतील तेवढे पळतील. अपवाजित एखादा बैलगाडी मालक राहिला, समजा तो लांबून आला असेल तर त्याचा काहीतरी आम्ही विचार करू. नक्कीच. आणि फाटीचा पल्ला किती आहे? फाटी अगदी आम्ही झेंडापंच सोमनाथ जगदाळे यांना बोलवलं होतं मैदानाचं की बाबा तुम्ही या. बऱ्याच बैलगाडी मालकांची शंका असते की 1000 फूट पल्ला सांगितला जातो आणि तो पल्ला 900 फूट असतो. पण अगदी झेंडापंचांना बोलवून त्यांना सांगितलं तुम्ही टेप टाकून मोजा. बरोबर फाटी 1000 फूट आणि वर 8 फूट आहे. असं 1000 फुटाचा पल्ला आहे. मित्रांनो बघा, एक चांगलं मैदान आणि बैलगाडी मालकांच्या हक्कासाठी मैदान म्हटलं तर मोरे सरकार ज्या मैदानात बैठला येतात ती मैदान 100% चांगलंच होतं. कदमवाडीचं मैदान असेल किंवा काय, शक्यतो येत नाहीत ते, परंतु आज या मैदानात आलेले आहेत. काय मैदानाबद्दल किंवा कसं मैदान होईल, काय प्रतिक्रिया आहेत? या ठिकाणी प्रथमतः सर्व महाराष्ट्रातील बैलगाडी मालक, चालक आणि जे शौकीन आहेत त्यांना एक सांगू इच्छितो, हा खटाव तालुका आहे आणि खटाव तालुक्यात वरचा जो मान्सूनचा पाऊस असतो तो मान्सूनचा पाऊस इथं पोचतच नाही. फक्त वळवाचा पाऊस पोचतो आणि रान सुद्धा या खटाव तालुक्यात अशी बऱ्यापैकी रान आहे ती की तिथे पडत्या पावसात म्हटलं तरी मैदान होतात. त्याच पद्धतीतले हे मैदान आहे. आज तुम्ही परिस्थिती बघू शकता, बाग पाऊस चालू आहे पण इथं एक थेंब सुद्धा तुम्हाला बघायला का होणार नाही. मागल्या 1-15 दिवसात पाऊस इकडे इतका भरपूर वळवाचा पाऊस झालाय की वडे नाले एकदम तुडुंब भरलेले आहेत, परंतु आता इथं पाऊस नाही. आणि या मैदानाचं सुद्धा वैशिष्ट्य ज्याप्रमाणे आपण पेडगावला जसं आपण बोलतो
की पडत्या पावसात मैदानाचा फायनल आपण झालेलाच आहे आणि ते जनतेने बघितले. त्याच पद्धतीत हे मैदान आहे. इथं पडत्या पावसात म्हणलं तरी मैदान होणार. मैदानाला साधारण काय किती तुम्हाला वाटतं या मैदानाला गाड्या येतील? माझं एक टार्गेट 500च्या आसपास गाडी नोंद होईल या मैदानासाठी. नोंद होईल. आता 300 नोंद झाली. हा हा. आणि एक्स्ट्रा झाली तर आता लोक येतात, कधी कधी अडचण होती ना बाबा, काय लेट माहित पडतंय, सगळीकडे मैदान आहेत, नोंद घेतली जाईल ना? नाही, कसं होतं माहितीये का, आपण आता ऑनलाईन जी पद्धत आपण पेडगाव पॅटर्न प्रमाणे आपण केलेलं आहे. का केलेलं आहे का, तर काय होतं, बैलगाडी मालक मग परत मैदानात लेट येते, 1 वाजेपर्यंत गाड्या नोंद करतात आणि त्यामुळे फायनलला या ठिकाणी अंधार होतं. आपण या ठिकाणी सुरुवात केली की ऑनलाईन सुरुवात केल्यानंतर मैदानाला लवकर सुरुवात होतात आणि लवकर फायनल होतं. आणि लवकर फायनल झाला की या ठिकाणी आपण आता सगळ्यांनी बघितलेलं आहे, उजेडात फायनल झाल्या कोणाचा या ठिकाणी कार नाही, पूर नाही, काय नाही. आणि बैलगाडी मालकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळायला लागलेला आहे. आणि यात आता खऱ्या अर्थाने या ठिकाणी मोलाचा वाटा म्हणलं तर अखिल भारतीय संघटनेचा आहे. संघटनेच्या नियमानुसार या ठिकाणी हे मैदान सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. कुठल्याही प्रकारे जर ते आपल्याला वाटलं बाबा निकालाबाबत थोडीशी शंका, कमिटीकडून थोडासा निकाल चुकला, तर या ठिकाणी आपण अखिल भारतीय संघटनेकडे आपण दाद मागू शकता. या ठिकाणी अखिल भारतीय संघटनेचे खटाव तालुक्यातले सुद्धा पदाधिकारी इथं उपस्थित राहणार आहेत. आणि या ठिकाणी जे वरती पदाधिकारी आहेत, आबा असतील, पैलवान असतील किंवा बाकीचे सगळे आहेत, ते या ठिकाणी आपण आमंत्रित केलेले आहेत. ते सुद्धा या ठिकाणी या मैदानाला उपस्थित राहणार आहे. आणि खटाव तालुक्यातली मैदान आता खटाव तालुक्यातली एक संघटना तयार झाली आणि त्या संघटनेची एक मिटिंग झाली. त्या मिटिंग मध्ये सर्वांनी या ठिकाणी संगनमत करून सांगितलेलंच आहे की खटाव तालुक्यात सगळ्यांनी एकत्रित यायचं, कुठलंही खटाव तालुक्यात मैदान असू दे, आणि ते मैदान पार पडायचं. आता परवाचं तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हणलं तर यवतकर एक लहान मुलगा, त्याचं लग्न सुद्धा झालं नाही, वडापावचा व्यावसायिक असून त्यानं पेडगाव फाटीवरती मैदान घेतलं होतं. ते मैदान या ठिकाणी संघटनेनंच पार पाडलं. तो माणूस कोण आहे, कुठला आहे, काय माहित नाही, त्यानं आयोजन केलं, परंतु मैदान हे संघटनेनंच या ठिकाणी पार पाडलं. तसंच हे सुद्धा मैदान कातर खटावकरांनी घेतलेलं आहे. परंतु यांना कुठं थोडंसं वाईस वाटलं बाबा निकालाबाबत काही, तर त्यावेळेला इथं संघटना उभी राहणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्रातून येणाऱ्या बैलगाडी मालकावरती अन्याय होणारच नाही. झालं तर तिथं लगेच इथंच मैदानात त्याचं निरसन केलं जाईल. नक्कीच. बाकी अडथळे वगैरे काय नाहीत? नाही, अडथळा आतापर्यंत या फाटीवरती 3 मैदान झालेत, म्हणजे 4थं मैदान आहे. आता नवीन जर फाटी म्हटलं की मग ते सांगायला लागतं बाबा इकडं काय तिकडं काय. फक्त अजून एक मी या ठिकाणी सगळ्यांना सवय लागली, फक्त हॉटेल व्यावसायिकांना एक सवय नाही. ते हॉटेल व्यावसायिकांना एक या सुद्धा मैदानात मी सांगतो की निकाल रेषेच्या पुढे हॉटेल कोणीही लावायचं नाही. हॉटेलासाठी इकडे भरपूर जागा आहे, ह्या साईडला भरपूर जागा आहे. फक्त पुढे अपघात बैलांना होईल असं कोणीही वागू नका आणि आपलं हॉटेल या ठिकाणी खालती लावा. आव्हान काय करतात लोकांना येण्यासाठी? आव्हान येण्यासाठी या ठिकाणी आता पाऊस चालू आहे. काल 3 मैदान होते, त्यातली 2 मैदान पावसाने कॅन्सल झाली, 1 मैदान तेही पावसामुळेच कॅन्सल झालं. परंतु इथं पाऊस 99% होणार नाही आणि जरी झाला तरी या फाटीवरती फायनल होऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी बैलगाडी मालकांनी शक्यतो करून सगळ्यांनी ऑनलाईन नोंद करा. ऑनलाईन नोंद केली तर या ठिकाणी मैदान आपल्याला लवकर 7 वाजता बरोबर लॉटला सुरुवात होऊन 8 वाजता लॉटला येऊन मैदान चालू होईल आणि एक 4-4:30च्या आसपास फायनल होईल. मोठ्या बैलांचं सुद्धा पैरे झालेत म्हणून समजतंय? नाही, मोठ्या बैलांचे सगळ्यांचे पैरे झालेत आणि त्यातला एक पैरा सांगू इच्छितो की या ठिकाणी आपले स्वर्गवासी या ठिकाणी रणजित निंबाळकर सर, त्यांची इच्छा होती की बकासूर आणि सर्जा परत पळावा आणि त्यांच्यापेक्षा या ठिकाणी अखंड महाराष्ट्रातील शौकीनांची सुद्धा एक इच्छा होती की बकासूर आणि सर्जा एकत्र पळावा. ते एकत्र दोघांचा या ठिकाणी या मैदानासाठी पायरा झालेला आहे आणि तो पायरा या ठिकाणी सर्व चाहत्यांनी मिळून केलेला आहे आणि तो जोड या ठिकाणी या मैदानात खास आकर्षण बघायला मिळणार आहे, बकासूर आणि सर्जा. नक्कीच एक इच्छा होती ती पूर्ण केली तुमच्या मैदानाच्या माध्यमातून. धन्यवाद. मित्रांनो, फाटी बघू शकताय, फाटी आपण बघू शकताय की एकदम जबरदस्त फाटीने 1000 म्हणजे 1000च्या वरतीच पल्ला आहे. त्यामुळं आपण सर्वांनी या मैदानाला यावं आणि मैदानाची शोभा वाढावी अशी मी विनंती करतो आणि थांबतो.